कारण विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं. चला आज आपण मस्तपैकी मालवणी पद्धतीने महाकूल मसाला किंवा महाकूल मटणसुद्धा म्हणू शकता तुम्ही आणि महाकूल रवा फ्राय करतोय. तर महाकूल इथे साफ करण्यापासून मी पूर्ण रेसिपी दाखवते तुम्हाला, कारण नवशिके जर असतील तर ते सुद्धा व्यवस्थित करून खाऊ शकतात. तर इथे बघा महाकूल पहिलं कसं साफ करायचं ते पहिला हा तोंडाचा मी भाग काढते आणि त्यानंतर हे मागे राहते ना, हे पोटात ह्याच्या असं प्लास्टिकसारखं असतं ते काढून टाकायचं आणि पोटात ना असं साबणासारखा फेस पण असतो तो सुद्धा व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा आणि हे वरचं जे स्किन आहे ना ती सुद्धा स्वच्छ काढून घ्यायची आणि पांढरे शुभ्र महाकूल करायचे. आणि पोटातला भाग काढलाय तोंडाचा, त्याला अशी एक पिशवी असते ती फोडून दाखवते, असं काळं असतं त्याच्यात, तर ती फुटली तरी महाकूल स्वच्छ धुवायचे, काही प्रॉब्लेम नाही. कारण बऱ्याच वेळा फुटते ती. आता तोंडाचा कुठचा भाग घ्यायचा तर हे डोळे काढून टाकायचे आणि बाकीचा सगळा भाग जो आहे तो आपण मटणामध्ये घेऊ शकतो. ह्याचे थोडे तुकडे करायचे, असं महाकूल साफ करायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायचं. तर इथे आपण स्वच्छ असे महाकूल धुवून घेतलेत. आता ह्याला लागणार आहे आपल्याला एक मालवणी वाटण, ते सुद्धा आपण तयार करूया. तर इथे मी गोल गोल कापते, तुम्ही असे तुकडे केलात तरी सुद्धा चालेल. आता बघा वाटणामध्ये आपण कांदा, खोबरा, आला, लसूण, कोथिंबिरीचे देठ असे छान भाजून घेतलेत. फोडणीमध्ये बघा आपण कांदा टाकलाय आणि वाटणसुद्धा आपलं वाटून झालेलं आहे इथे. तर बघा इथे मी वाटण टाकते जे मी तुम्हाला दाखवलं ते, आणि त्यानंतर छान असं परतून घेते. त्याच्यामुळे आपल्याला ना ह्याच्यात आलं लसूणची पेस्ट टाकायला नको आहे, कारण वाटणामध्ये मी आलं लसूण कोथिंबीरचे देठ चांगले भाजून टाकले आहेत. आता बघा आपण चवीपुरतं मीठ आणि मालवणी मसाला, हळद टाकतोय, छान फोडणी परतून घेतोय. बघा आपण इथे अशी मस्तपैकी फोडणी परतून घ्यायची आणि त्यानंतर ह्याच्यात आपण महाकूल टाकतोय. तर आता बघा मी रिंग रिंग करून घेतले, तर पोटात पण त्यांना साफ करून घेतले, अजिबात फेस नाही आहे, तो फेस स्वच्छ धुवून घ्यायचा. आता डोक्यावरचा भाग पण मी किती स्वच्छ धुवून घेतलाय तो सुद्धा बघा तुम्ही. तर इथे बघा डोक्याकडचा भागसुद्धा मी स्वच्छ धुवून घेतलाय आणि मस्तपैकी असं फोडणीत परतून घेते. आता महाकूलला ना मशरूमसारखं पाणी भरपूर असतं, त्याच्यामुळे ह्याच्यात पाणी नाही टाकायचं, झाकण ठेवायचं. मग बघा किती पाणी सुटणार, आत्ताच ढवळता ढवळता किती सुटायला लागले ते बघा. आता आपण इथे झाकण ठेवलंय, झाकण काढलंय की एवढं पाणी सुटलंय की ओतूसुद्धा गेलंय ते बघा. आता महाकूल केवढूशा झाल्या आहेत त्या. आमच्या मालवणी भाषेत सांगायचं झालं तर आम्ही ह्याला आळणं म्हणतो, महाकूल आळल्या. जसं कधी कधी बघा चिकन आणि मटणात फरक असतो की काही मटण असतं ते फुलतं, चिकन असतं ते असं कमी होतं, तसाच प्रकार महाकूलचा आहे. ह्याच्यात पाणी खूप असतं त्याच्यामुळे ते कमी होतं. आता आपण बघा ह्याच्यात कोकम टाकले आहेत, भरपूर कोकम टाकायचे आणि हे आंबट आणि तिखट बनवायचं. पुन्हा झाकण ठेवूया. बघा आता असं घट्ट झालं ना हे मटण की आपण गॅस बंद करायचं. वरून कोथिंबीर टाकले, हे भाकरी आणि चपाती बरोबर एक नंबर लागतं. हां आता आपण इथे बघा महाकूल रवा फ्राय करतोय. तर इथे बघा आपण महाकूल कट करून घेतल्यात, आगळ लावतोय, चवीपुरतं मीठ टाकतोय ह्याच्यामध्ये आपण. आणि त्याच्यानंतर आपण बघा इथे ते आलं आणि लसूण जे आपण ठेचा घेतलेला ना तो पण असा व्यवस्थित लावून घेतोय त्याला. आणि त्याच्यानंतर मी लावणार आहे याला मच्छी मसाला. तर इथे आपलं चवीपुरतं मीठसुद्धा टाकलेलं आहे, लक्षात ठेवा. हळद लावतोय आपण, असं मस्तपैकी मॅरिनेट करून ठेवायचं. हा बघा मी मच्छी मसाला लावते. तुम्ही भाजका मसाला म्हणजे मालवणी मसाला लावलात जरी ना तरी चालते, पण आम्हाला मच्छी मसालाच लावून आवडतं फ्राय, म्हणून मी मच्छी मसाला लावला आहे. तर इथे रवा फ्राय करते, म्हणजे रव्यात आपण हा मच्छी मसाला आणि हळद टाकली आहे. आता ह्याचं ना आपण व्यवस्थित कोटिंग करून त्यांना 10 मिनटं ठेवायचं आणि नंतर मग आपण तव्यावर ठेवूया. तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे बघा छान असे मी हे जे महाकूल आहेत तर ते मी कोटिंग करून घेते. असे सगळे कोटिंग करून झालेत आपले. थोडं तेल टाकायचं, जास्त तेल नाही टाकायचं, आणि साईडने थोडं थोडं तेल सोडायचं. तर इथे बघा आपण तव्यावर पण ठेवले आणि आता त्यांना पलटी करूया आपण आणि चांगले कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करायचे. आणि दुसरी गोष्ट, हे शिजले की नाही ते तुम्हाला कसं कळणार, जेव्हा हे रबरसारखे टाईट होतात ना तेव्हा समजायचं की हे शिजलेत, आणि कच्चे असतील तर हे पटकन तुटणार. हाच एक फरक आहे, पण खायला तर काय अप्रतिम लागतात. तर असे महाकूल फ्राय तुम्हीसुद्धा तयार करा, खा, बघा किती छान लागतात ते. चला आपण एका प्लेटमध्ये घेऊया. तर इथे प्लेटमध्ये